चौनेश्वर इथं मिरवणुकीदरम्यान फटाक्यांमुळे आग लागलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, साताऱ्यातली बातमी आहे। चौनेश्वर इथं मिरवणुकीच्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमध्ये शेकडो एकर डोंगर जळून खाक झालाय। मौल्यवान वनसंपदा आणि जैवविविधतेचं मोठं नुकसान झालंय। आग दुर्गम भागात असल्याने ती आटोक्यात आणणं कठीण झालं होतं। मात्र करंजखोपच्या युवकांनी 2 दिवस रात्रंदिवस झटून ती आग विझवली आहे। या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होते आहे। हे दृश्य आहे साताऱ्यातल्या चौनेश्वर इथं मिरवणुकीदरम्यान फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमध्ये शेकडो एकर डोंगर जळून खाक झालेला आहे। मौल्यवान वनसंपदा, प्राणी आणि जैवविविधतेचं यामुळे मोठं नुकसान झालंय। ही आग बघितली की आपल्याला लक्षात येऊ शकेल किती मोठ्या प्रमाणावर या जंगलाला आग लागलेली आहे आणि या दुर्गम भागात असलेली ती आग आटोक्यात आणणं कठीण होतं। मात्र करंजखोपच्या युवकांनी 2 दिवस रात्रंदिवस झटून ती आग विझवली। या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिलेत।